आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी. जिल्हाभरातील शिवसैनिक आक्रमक. धमकी देणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी शिवसैनिकांनी घेतली आहे पोलीस अधीक्षकांची भेट. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना व त्यांचे पुत्र अभिमन्यू या पिता-पुत्रांना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर जिल्हाभरातील शिवसैनिक आक्रमक झाले. या शिवसैनिकांची जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीनंतर शेकडो शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेत धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना काल 4 वेगवेगळ्या इंस्टाग्राम आयडीवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आणखी 2 तरुणांना जालना पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतलंय. दरम्यान खोतकर पिता पुत्राला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, पंडित भुतेकर, विष्णू पाचपुले, फिरोज लाला तांबोळी, उपशहरप्रमुख शेख नजीरसह शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यूजी खोतकर यांना जे इंस्टाग्रामवरती धमकी आली होती, त्या धमकी संदर्भात आम्ही माननीय एसपी साहेब यांना आज जिल्हा शिवसेनेच्या व शहर शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, दलित आघाडीच्या वतीने, सर्व आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज एसपी साहेबांना आम्ही सगळं निवेदन दिलं. आणि निवेदन देण्याचं कारण हे होतं की याच्या मागे जे कोण असन त्याला शोधून काढा. कारण की हा काल जे नाबालक मुलगा सापडला, तो मुलगा त्याच्या मागे कोणीतरी आहे. आज आता एसपी साहेबांना आम्हाला सांगितलं की आम्ही 4 लोकांना उचललेलं आहे, त्यातले 2 नांदेडचे आहे. आणि हे लवकरात लवकर याच्या मागे कोणीतरी नाही शोधलं तर आम्ही शिवसेना सैन्य त्यांना आम्ही कायदा व्यवस्था त्यांनी घेतला, आम्ही हातात घेण्याची प्रयत्न करू. जर आमच्या नेत्याच्या मागे जर असं झालं तर मग त्याला आम्ही सोडणार नाही. कारण की आमचे नेत्यालाच असं होत असेल तर आम्ही कसं छान बसणार. आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आणि 2 दिवसात ते पुढे शोधून काढणार आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही म्हणलं की आमच्या नेत्याला संरक्षण द्या, अभिमन्यू खोतकर आणि अर्जुनरावजी खोतकर साहेब यांना.